Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 18th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अटेन्शन मेकॅनिझम म्हणजे काय, क्वेरी, की आणि व्हॅल्यू हे अटेन्शन मेकॅनिझमचे कंपोनंट कसे काम करतात. आज आपण या अटेन्शन मेकॅनिझमचे दोन महत्त्वाचे टाईप्स पाहणार आहोत, ज्यांनी ॲक्च्युली ए आयला स्मार्ट बनवलं आणि ए आयला खऱ्या अर्थाने अंडरस्टँडिंग म्हणजे काय हे शिकवलं. मागील व्हिडिओमध्ये आपण पु ल देशपांडे यांचं लागणे या शब्दाचं पाहिलं की एकाच शब्दाचे अर्थ संदर्भाप्रमाणे म्हणजे कॉन्टेक्स्टप्रमाणे कसे बदलतात आणि हे शोधण्यासाठी मशीन अटेन्शन मेकॅनिझमचा वापर कसं करतं. तर मित्रांनो, मशीन हे नक्की करतं कसं. एकाच वाक्यातले शब्द एकमेकांशी संवाद कसे साधतात, आज आपण त्या सिक्रेटला अनफोल्ड करणार आहोत, ज्याला म्हणतात सेल्फ अटेन्शन आणि त्याचाच मोठा भाऊ म्हणजे मल्टी हेड अटेन्शन. तर मागील एक्झाम्पलमध्ये लागणे या शब्दाचे अर्थ काय होतात हे पाहूया. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. इथे लागला म्हणजे प्रदर्शित झाला होता. तो बघून येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. इथे लागला म्हणजे दिसला किंवा आढळला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. इथे लागला म्हणजे त्याला नोकरी मिळाली होती. बंगल्यात शिरताना दरवाजा डोक्याला लागला. इथे लागला म्हणजे धडक बसली. घरचे जेवायला आग्रह करू लागले. इथे लागले म्हणजे सुरुवात केली. मला थोडं गोड लागतं. इथे लागतं म्हणजे आवडतं. हे माहिती असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता. इथे लागला म्हणजे जळाला होता. पण जेवण छान होतं. जेवणानंतर सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. इथे लागली म्हणजे गरगरलं, मळमळलं. पाहुण्यांना त्रास झाला, ही गोष्ट घरच्यांना फार लागली. इथे लागली म्हणजे वाईट वाटलं. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागली. इथे लागली म्हणजे आली होती, ती पकडली. पण बस मला लागली. इथे लागली म्हणजे मला मळमळलं. अशा पद्धतीने इथे प्रत्येक लागला या शब्दाचा अर्थ त्याच्या सोबत आलेल्या शब्दांवरून ठरवला जातो. त्यासाठी सेल्फ अटेन्शन आणि मल्टी हेड अटेन्शन हे अटेन्शन मेकॅनिझमचे टाईप्स यूज होतात. यांना ट्रान्सफॉर्मर्स यापुढे येणाऱ्या आर्किटेक्चरचे इंजिनसुद्धा म्हटलं जातं. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर हे असं आर्किटेक्चर आहे ज्याने खऱ्या अर्थाने ए आय विश्वात क्रांती घडवली आणि आधुनिक ए आयला जन्म दिला. तर हे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर आपल्याला समजण्यासाठी सेल्फ अटेन्शन आणि मल्टी हेड अटेन्शन, पॅरलल प्रोसेसिंग आणि पोझिशनल एन्कोडिंग ह्या गोष्टी आपण अगोदर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आपण पाहू सेल्फ अटेन्शन. सेल्फ अटेन्शन म्हणजे स्वतःचा अर्थ स्वतःच शोधण्यासारखं आहे. सेल्फ अटेन्शन म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातील प्रत्येक शब्द जेव्हा स्वतःचा अर्थ पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याच वाक्यातील इतर शब्दांकडे पाहतो, बघतो, त्यांना स्वतःबद्दल माहिती विचारतो, तेव्हा त्याला सेल्फ अटेन्शन असं म्हणतात. कल्पना करा, तुम्ही एका हॉटेलमध्ये फॅमिलीसोबत जेवायला गेला आहात. तिथे वेटर म्हणजे एन्कोडर ऑर्डर घ्यायला आला. तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा आपण पहिल्यांदा स्वतःला काय हवं याचा विचार करत नाही किंवा सांगत नाही. आपण फॅमिली मेंबर्सना विचारतो, आजूबाजूला बघतो, शेजाऱ्यांनी काय ऑर्डर दिली आहे, बाकीचे लोक काय खात आहेत, मग आपण आपली ऑर्डर देतो. म्हणजे आपण स्वतःचा निर्णय घेण्यासाठी आजूबाजूच्या संदर्भावर लक्ष दिलं. टेक्निकल भाषेत सांगायचं तर प्रत्येक शब्द स्वतःला क्वेरी म्हणून मांडतो आणि वाक्यातील इतर शब्दांना की आणि व्हॅल्यू विचारतो. म्हणजे माझ्या
अर्थासाठी तुमच्याकडे काय माहिती आहे का असं विचारतो. जसं आपण भात लागलामध्ये पाहिलं, लागला हा शब्द भात या शब्दाकडे बघून स्वतःचा अर्थ जळणे असा निश्चित करतो. आणि मित्राचा बंगला लागला, इथे लागला हा शब्द मित्राचा बंगला ह्या शब्दाकडे बघून स्वतःचा अर्थ दिसला असं निश्चित करतो. आता आपण अटेन्शन मेकॅनिझमच्या दुसऱ्या टाईप म्हणजे मल्टी हेड अटेन्शनबद्दल थोडं डिस्कशन करू. आपण पाहिलं की सेल्फ अटेन्शनमुळे शब्दांना स्वतःचा संदर्भ कळतो, पण भाषेमध्ये एकाच वाक्याचे अनेक अर्थ किंवा मल्टिपल इंटरप्रिटेशन असू शकतात. तर हे मशीनला कसं कळतं हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण किंवा एक गोष्ट सांगतो. इमॅजिन करा, तुम्ही 4 मित्र मिळून एक रोबो एक्झिबिशन पाहायला गेला आहात. तुमच्यापैकी एक आहे मेकॅनिकल इंजिनियर, एक आहे कम्प्युटर इंजिनियर, एक आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि चौथा मेंबर आहे एक साधा नॉन इंजिनियर मित्र आहे. आता तिथे एक हायटेक रोबो उभा आहे, ह्युमनाईड. तर हे चौघेही त्या ह्युमनाईडकडे जातात आणि पाहतात. पण प्रत्येकाचं अटेन्शन म्हणजे लक्ष वेगवेगळ्या गोष्टींकडे असतं. कम्प्युटर इंजिनियरचं लक्ष रोबोटच्या सॉफ्टवेअरवर असेल, कोडिंग कसं केलं आहे, कोणतं अल्गोरिदम वापरलं असेल, रोबो विचार कसा करत असेल याकडे तो बारकाईने पाहतो. मेकॅनिकल इंजिनियर असणारा मित्र रोबोटची बॉडी तपासतो, मोटर्स कुठे लावले आहेत, जॉईंट्स कसे हलतात, सेन्सर्स कुठे फिट केले आहेत, या टेक्निकल बाबींकडे त्याचं लक्ष जाईल. इलेक्ट्रिकल इंजिनियर मित्राची नजर वायर किंवा सर्किट्सवर असेल, बॅटरी बॅकअप किती आहे, वायरिंगचं जाळं कसं आहे, व्होल्टेज किती लागतं हे तो शोधेल. आणि जो नॉन इंजिनियर नॉर्मल मित्र आहे तो मात्र आश्चर्याने बघेल की अरे बापरे, हा रोबोट हुबेहूब माणसासारखा कसं काय वागतोय. तर मित्रांनो, हे 4 मित्र म्हणजे दुसरं काही नसून मल्टी हेड अटेन्शनमधील हेड्स आहेत. मल्टी हेड अटेन्शनमध्ये हे हेड्स एकाच वाक्याकडे ह्या 4ही नजरेतून एकाच वेळी पाहतात. जेव्हा मशीन एखादं वाक्य वाचतं तेव्हा पहिला हेड वाक्यातील लॉजिक आणि व्याकरण तपासतो. दुसरा हेड शब्दांमधील फिजिकल किंवा डायरेक्ट संबंध शोधतो. तिसरा हेड त्यातील सेंटिमेंट किंवा भावना समजतो किंवा तपासतो, त्यातील बारकावे तपासतो. चौथा हेड वाक्याचा संपूर्ण ग्लोबल अर्थ काय आहे हे पाहतो. जर मॉडेलने एकाच नजरेतून किंवा सिंगल हेड वापरून सेंटेन्स पाहिलं तर मॉडेलला पूर्ण माहिती मे बी मिळणार नाही. पण जेव्हा हे 4ही हेड्स आपली माहिती एकत्र करतात तेव्हा मशीनला किंवा मॉडेलला त्या वाक्याचा 360 डिग्री अर्थ समजतो. आणि याच मल्टिपल दृष्टिकोनामुळे ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे AI टूल्स चा आत्मा आहेत ते इतके पॉवरफुल बनले आहेत की ते माणसाच्या भाषेतील टोमणे, विनोद, भावना अगदी अचूक ओळखू शकतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की सेल्फ अटेन्शनमुळे शब्दांना स्वतःचा संदर्भ सापडला आणि मल्टी हेड अटेन्शनमुळे मशीनला एकाच वेळी अनेक दृष्टिकोन मिळाले. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत आपण जेवढे मॉडेल्स पाहिले, मग ते RNN असो, LSTM असो, GRU असो किंवा एन्कोडर डिकोडर मॉडेल असो, हे सर्व सिरियल बेसिसवर काम करायचे. म्हणजे काय, तर हे मॉडेल्स एका वेळी फक्त एकच शब्द किंवा टोकन वाचायचे किंवा त्याचे इनपुट प्रोसेस करायचे. यामुळे पूर्ण वाक्य वाचायला किंवा मॉडेलला ट्रेन करायला खूप जास्त वेळ लागायचा. जसं आपण एखाद्या रांगेत उभे राहतो, जोपर्यंत पुढचा माणूस पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला जागा मिळत नाही व आपला नंबर येत नाही व आपल्याला नंबर यायला खूप वेळ लागतो. पण आता हा इनपुटचा गेम बदलला आहे. कारण
या अटेन्शन मेकॅनिझमचा वापर करून जे नवीन मॉडेल्स आले जसं की ट्रान्सफॉर्मर्स याने ही रांगच मोडून काढली. हे मॉडेल्स आता एकामागून एक टोकन शब्द न वाचता संपूर्ण वाक्य पॅरलली म्हणजे एकाच वेळी प्रोसेस करू शकतात. पण आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मशीनने सर्व शब्द एकाच वेळी वाचले तर त्याचा क्रम किंवा सिक्वेन्स कसा कळणार? माय नेम इज सचिन आणि नेम माय इज सचिन यातला फरक मशीनला कसा समजणार? मित्रांनो, इथेच एंट्री होते पॅरलल प्रोसेसिंगची आणि पोझिशनल एन्कोडिंगची. हे नक्की काय आहेत? ह्या पोझिशनल एन्कोडिंगमुळे मशीन कसं स्मार्ट बनतं आणि ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर या सर्वाचा वापर कसं करतं, हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या सिरीजच्या पुढच्या व सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्याबद्दल आता एवढंच सांगतो की ChatGPT नावातला जो टी आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्सपासून ते ChatGPT पर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तर राहिलेला प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.